आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। महाविकास आघाडी किंवा महायुतीपैकी स्वाभिमानी कुणाशीही बांधील नाही। या दोघांना टाळून मतदारांना स्वतंत्र पर्याय देण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी घेतलाय। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी रविवारी जयसिंगपूर येथे शेट्टी यांच्या निवासस्थानी या संदर्भात चर्चा केली। कृष्णा घुमरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, गजानन घोटेकर, आत्माराम पगार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी उपस्थित होते। नाशिक लोकसभेसाठी प्रबळ दावेदारांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता। त्यातील काही सध्या युती आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते, मात्र तेथे चर्चेत काही नावं पुढे आल्यानं हे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून युती आघाडीला सक्षम पर्याय म्हणून मतदारांपुढे जाण्याच्या तयारीत आहेत। केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फोकस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मतदान असल्यानं किमान 15 दिवस जिल्ह्यात तळ ठोकणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं। या प्रसंगी शेतकरी, जिल्ह्यातील शेतकरी नारायण ढोंगसे, रामेश्वर ढोंगसे, प्रवीण घुमरे, राहुल ढोंगसे, योगेश हांडे, निलेश ढोंगसे, विजय ढोंगसे, अमोल ढोंगसे, गोविंद ढोंगसे आदी उपस्थित होते। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव।